मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावले। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या न्यूज 18 मराठीला दिलेल्या या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारांना राजमान्यता देणं चुकीचं असल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे दादांचा किल्ला लढवण्यासाठी सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पुण्यातील गुन्हेगारी आणि कोयता गँगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। मागील काही वर्षांपासून पुण्यात खुनाच्या घटना वाढल्यात। कोयता गँगचा हैदोस राजरोसपणे सुरू आहे। त्यामुळे न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे यांनी हाच प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांना थेट विचारला। पुण्यामध्ये खास करून तुमच्या मित्रपक्षांनी त्यांच्या एका मित्रपक्षाकडे गुन्हेगारांची तिकीटं दिली आणि हे सगळं जे गुन्हेगारांचं एक प्रकारे त्यांना मान्यता मिळण्याचं जे काम सुरू आहे त्या राजकारणामध्ये मला असं वाटतं खूप चुकीचं आहे। असं आहे बघा, गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि मग ते इकडनं उभे आहेत तिकडनं उभे आहेत सांगायचं योग्य नाही आहे। म्हणजे माझी अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं। शेवटी आपण सगळे ज्यावेळेस सांगतो कोयता गँग रद्द करा, आपण ज्यावेळेस सांगतो गुन्हेगारी कमी करा, आणि अशा परिस्थितीमध्ये जे अतिशय नामचीन गुन्हेगार आहेत, छोटे मोठे गुन्हेगार नाही आहेत, ते पुण्यातले टोळ्या चालवणारे, पुण्यामध्ये हिंसा करणारे, खून करणारे, मर्डर करणारे, खंडणी वसूल करणारे, अशा लोकांना ज्यावेळेस निवडणूक लढण्याची व्यवस्था आपण करतो त्यावेळी आपलं शहर आपण कुठे नेतोय याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे। गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचा राजकीय पक्षांनी विचार करायला हवा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला। तर न्यूज 18 मराठीनं निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच गुन्हेगारीच्या विरोधात ठाम भूमिका घेतलीय। 2 जानेवारीच्या बडे मुद्देमध्ये राजकीय पक्ष गुंडांना शरण जात आहेत का हा प्रश्न उपस्थित करून राजकीय पक्षांना या गंभीर प्रश्नावर त्यांचं मत मांडण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती। पुण्याच्या विकासासाठी गुंड का लागतात? राजकीय नेत्यांना आता तो शक्य होत नाहीये का? त्यांच्या हाताच्या बाहेर गेले का ते? मग आता गुंडांनी येऊन तो करावा, विकास करावा ही अपेक्षा आहे का त्यांची? का ते आपली खुर्ची त्यांना देत आहेत? पुण्यात बाहुबली राजकारणाचा जन्म होतोय का? ज्या उत्तर प्रदेश बिहारला आतापर्यंत आपण बोलायचो, नावबोट ठेवायचो, त्यांनी संपवला त्यांचा बाहुबली राजकारण तिथलं। आम्ही जन्माला घालतोय का? हे काय आणायची, कुठली संस्कृती आणायची, कुठली विषवल्ली या महाराष्ट्रात आणली जाते? लोकशाही कोयत्याच्या धारेवर यांना उभी करायची। न्यूज 18 मराठीनं ज्या पद्धतीनं गुन्हेगारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय तशीच प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनीही व्यक्त केली। गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिका नसेल असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची, मला असं वाटतं योग्य नाही आहे। गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील गुन्हेगारीवरून अजित पवारांना टोले लगावले। त्यामुळे पुण्यात अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करून लढत असलेल्या सुप्रिया सुळेंनी दादांची बाजू घेतली। पुण्यातील गुन्हेगारी का वाढली याचं आत्मचिंतन गृहमंत्र्यांनी करावं असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला। आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे। त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे। त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे। पुण्यातील गुन्हेगारीच नव्हे तर दिलेल्या आश्वासनांवरूनही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे। अजित पवारांनी पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणेकरांना मोफत मेट्रो उपलब्ध करून देण्याचा शब्द दिलाय। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे? तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत। हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये, आणि PMPMLला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील। सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी
अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत. इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री फडणवीसांनी चांगलीच खिल्ली उडवली. ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सत्तेत आल्यापासून एकमेकांवर टीका केली नव्हती. मात्र महापालिका निवडणुकीच्या प्रचारात टीका करताना आणि टोले लगावताना कोणीही कसर सोडलेली नाही. मात्र निवडणुकीचा प्रचार संपल्यावर दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध सुरूच राहतं की पॉलिटिकल सीज फायर होतो हे आता लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. अजून 2-3 दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईकांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझं वय झालंय असा आरोप केला जातोय, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग. अर्धा तास तरी चालतात का ते पाहू. हे दिलेलं आव्हान हरलो तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर नाईकांनी दिलंय. हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे ज्या आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदेसाहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं शिंदेसाहेब काहीतरी बोलते. शिंदेसाहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदेसाहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झाले. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल. ते तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. तिकडे मुंबऱ्यात मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबऱ्यात मुलीचं तिकीट कापल्यानं जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते युनिस शेख यांनी बोचरीत टीका केली आहे. भर सभेत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना इशारा दिलाय. जितेंद्र आव्हाडांबरोबर शेख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका केली आहे. या घडामोडींनी मुंब्रा परिसरातल्या राजकीय समीकरणं वेगानं बदलताना दिसत आहेत. को पैर पड़ने लगाया था कि नहीं? लगाया था कि नहीं? हाँ, उसकी दुश्मनी निकाला. अरे मर्द का बच्चा होता तो इसको वोट देंगे तो हमारे यार इधर खींच के बता कुत्ता बना के मारेंगे. हाँ, समझा? ये दरामद काम की बात बताना. बोलता है मैं टिकट नहीं दे सकता हूँ, मेरे पास निधि नहीं है. तो क्या ताली बजाने के लिए आया इधर? हाँ, ताली बजाने के लिए आया. आप लोगों से मेरी गुजारिश है कि आज के बाद इसको कोई जितेंद्र अवार्ड नहीं बोलेगा. इसका नया नाम है जे जे. जे जे पूछेंगे नहीं क्या जे जे, क्या जे जे? झूठा जितेंद्र. वस्ताद अजित पवार आणि पैलवान आमदार महेश लांडगे यांच्यातली कुस्ती आता चांगलीच रंगात आली आहे. पैलवानाची पाठ लावण्यासाठी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः ठाण मांडलंय. दोघांनी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची केली आहे की कुणीही एकमेकांना एक संधी द्यायला तयार नाहीये. प्रत्येक जण धोबी पछाड देण्यासाठी सरसावलेला दिसतोय. आता ते भाषण ज्यांना समजलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. हमको सहरे डाला, अब अपना दिल भी बड़ा रखना, हमारी तुम्हारी है.
डर जाऊं आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार महेश लांडगे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार असा राजकीय सामना रंगलाय. अजित पवारांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी महेश लांडगेंच्या पाठीशी राजकीय पाठबळ उभं केलंय. त्यामुळेच पिंपरी चिंचवडची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. माझी दहशत असली यांच्यासारखी नाही, कुणाला पण अडकव, कुठं पण बस, हे यांच्या वळ आले की सरेंडर हो, हे असली दहशत नाही. अरे कुठं तुम्ही पैसे काढावे. प्रचाराच्या या रणधुमाळीत अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंना डिवचलंय. विशेष म्हणजे यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीचीही नक्कल केली. अजित पवारांनी डिवचल्यानंतर महेश लांडगेंनी तितक्याच द्वेषानं पलटवार केला. दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत आणि पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये का? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही त्यांनी. खरं तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी ही गुरु शिष्याची जोडी म्हणून ओळखली जात होती. अजित पवारांची साथ सोडून महेश लांडगेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं आणि पालिका निवडणुकीच्या आखाड्यात या राजकीय गुरु शिष्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला. यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणारे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. ह्या पट्ट्यानी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला. काय करायचं? आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा. कुठनं आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करतात, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली आहे? पण त्यांचं काय मागच्या बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे, भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे. पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये. मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे. त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत भाजपची सगळी भिस्त महेश लांडगेंवर आहे, तर इकडं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी अंगाला माती लावली आहे. मला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे याच कार्यक्रम करतील तुझ्या. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला
चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख केला. अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये सुरू असलेल्या या शाब्दिक युद्धातून महायुतीचे हे दोन्ही पक्ष आमने सामने आलेत. मी ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा मी निर्णय केला होता. मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही. ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत. पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्यात खूप संयम आहे, माझा जो संयम आहे तो तुटणार नाही. पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवारांनी राजकीय ताकद झोकून दिली आहे. तर इकडे मुख्यमंत्र्यांनी महेश लांडगेंसाठी जोर लावलाय. त्यामुळेच या पालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे वादाला चांगलीच धार आली आहे. ब्युरो महायुतीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानामध्ये होणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये अनेक बॅनर आणि नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करणार आहेत. आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. ही सभा मोकळ्या मैदानात न होता थेट गडकरी रंगायतन चौकातील रस्त्यावर होणार आहे. त्यामुळे ठाकरे तोफ शिंदेंवर धडाडणार हे नक्की. तर या दोन सभा आपण बघतोय. आता प्रचारासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि त्यामध्येच आज सभांचा धडाका पाहायला मिळतो. आणि त्यातही मुंबईमध्ये होणारी आणि ठाण्यामधली ही जी सभा आहे ती अतिशय महत्त्वाची, कारण मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानावर काल ठाकरे बंधूंची सभा झाली होती. त्याच ठिकाणी आज महायुतीची सभा होणार आहे. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये इथं भाषणाला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे हे असतील आणि मुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी संबोधित करणार आहेत. त्यामुळे काल ठाकरे बंधूंनी ज्या पद्धतीने आरोप केलेले होते, निशाणा साधला होता महायुतीवर, त्याला कशा पद्धतीने आज उत्तर दिलं जातं तेही बघावं लागेल. तर दुसरीकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये बंडखोरांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत जाधव यांच्या पाठोपाठ आता प्रभाग क्रमांक 29 मधील भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणेंनी आज भव्य रॅली काढली आणि शक्ती प्रदर्शन केलं. मुकेश शहाणे यांची भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी काढलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येनं नाशिककर सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये मुकेश शहाणे यांनी माझं काय चुकलं असा सवाल उपस्थित केला आणि मतदारांना भावनिक साथ घातली आहे. याच रॅलीमधून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. भाऊ, हा धनगेकर पॅटर्न समजायचा का? धनगेकर पॅटर्न म्हणता येणार नाही, हा आपल्या नाशिकचा पॅटर्न आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने असं जो प्रकार माझ्याबद्दल केला आहे, संतप्त लाट पूर्ण प्रभागात आहे. एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता होतो, पक्षाने बी फॉर्म दिला होता, परंतु ज्या नराधामाने हे कृत्य केलं त्या सलीम कुत्तासारख्या एक अतिरेकी माणसासारख्याने आज सर्वसाधारण कार्यकर्त्याचा बळी घेतला. परंतु आज देखील सुद्धा आज एवढं मन भावूक होतं आहे. आज पक्षाने देखील माझ्यावर आज हकालपट्टी केली. अतिशय चुकीच्या प्रकारे पक्षाने जो निर्णय घेतला अतिशय चुकीचं वाटतंय, मनही भावूक होतं आहे. अतिशय प्रामाणिकरित्या मी पक्षाचं काम केलं होतं, परंतु पक्षाने जो आज विचार करून काय विचार केला, मला एक पक्षाला सांगणं आहे, माझं चुकलं तरी काय. तुमच्या माध्यमातून माझ्या पक्षाला, माझ्या वरिष्ठांना एकच विचारायचं आहे, माझं चुकलं तरी काय. मी आदरणीय बावनकुळे साहेब यांचा कसिनो जो व्हिडिओ ज्यांनी काढला त्याचं मी नाव सांगितलं म्हणून चुकलं का सलीम कुत्त्यासारखा ज्या देशद्रोहाबरोबर नाचणाऱ्या बडगुरांचं नाव तुम्हाला सांगितलं ते चुकलं. मला पक्षाला एक कळकळीची विनंती आहे, माझ्या नेत्यांना विनंती आहे का माझं चुकलं तरी काय हे तरी तुम्ही सांगा. मला अतिशय त्रास होतोय, परंतु माझ्या वरिष्ठांना पण सांगणं आहे, पक्षाला सांगणं आहे, आता त्रास देऊ नका.
हा मुलगा तुमचा प्रामाणिकरित्या काम करत होतो, खूप थकलो आहे, अजून थकू नका एवढीच मी तुमच्या वतीने काय त्रास दिला जातोय तुम्हाला जी काही सत्तेचं जो काही प्रकार असतो तो सगळा इथं माझ्या इथं अवलंबला जातोय, परंतु वरिष्ठांना एक विनंती आहे, मी एक तुमचा प्रामाणिकरित्या कार्यकर्ता होतो, एकनिष्ठेने मी तुमचं काम केलेलं आहे, मी कुठंतरी सच्चा असेल तर मला न्याय द्या एवढीच विनंती मी तुमच्या वतीने करतो. शहाणे यांची रॅली सुरू आहे आणि एक जोरदार प्रतिसाद जो आहे तो त्यांना या प्रभागातून मिळताना पाहायला मिळतोय. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक. तर तिकडे पुण्यात भाजपची प्रचार रॅली काढण्यात आली. भाजप आमदारांना 125 उमेदवार जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केलाय आणि कसबा मतदारसंघात 100% कमळ फुलणार असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. पुण्यातील प्रचार रॅलीमधून भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप आमदार हेमंत रासने, आमदार सुनील कांबळे आणि भाजप उमेदवार सोबत याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. आपण पाहत आहे की 2 आमदारांना घेऊन हे सगळे उमेदवार फिरत आहेत. भाजपला विश्वास आहे ना की कसबा आमचा गड आहे. तुम्हाला विश्वास आहे ना कसबा गड आहे. हे सगळे शक्ती प्रदर्शन बघून वाटते का की सगळे म्हणजे 5 ते 6 वॉर्ड तुमचे आहेत, कसब्यात भाजपचं कमळ 100% फुलणार. आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देश 2047 साली आत्मनिर्भर भारत करणं, विकसित भारत करणं, महाराष्ट्र राज्य अग्रेसर करणं या दोघांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. पुणे महापालिकेत 125 भारतीय जनता पार्टीचे कमळ हे निवडून येणार आहेत. विरोधकांचं ते काम आहे. विरोधकांनी येऊन एकदा जरा डोळ्यांनी बघावं की कार्यकर्त्यांचा उत्साह जो आम्ही गेली 6 महिने दाबून ठेवला होता, आम्ही हाऊस टू हाऊस प्रचार करत होता, आज आम्ही तो पेंडलम खोललाय. तर हे आग्या मोहोळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उठलाय आणि यात कोण भाजून निघेल याचा विरोधकांनी नक्की विचार केला पाहिजे. या भागाशी आमचं नातं खूप जुनं आहे. माझ्या आजोबांपासनं बाबांपर्यंतचे जे नातं आहे ते आम्ही इकडे राखून ठेवलेलं आहे आणि घरोघरी जेव्हा मी फिरते तेव्हा मला हेच जाणवतं की हे कसबा पेठ, अख्खा आमचा परिसर, सोमवार पेठ, रास्ता पेठ एक मोठं कुटुंब आहे आणि मला माझ्या बाबांच्या सगळ्या कामावर खूप गर्व आहे. हा सगळा प्रचार तुम्ही बघतोय, कसबा भाजपचा गड मानला जातो आणि त्या कसब्यात आता भाजपकडून मोठ्या प्रचार रॅल्यांचं आयोजन जे आहे ते करण्यात येते. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. तर इकडे वसई विरारच्या राजकारणामध्ये सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. एकेकाळी या साम्राज्याचे एक छत्री अंमलदार असलेले हितेंद्र ठाकूर आणि त्यांची बहुजन विकास आघाडी म्हणजेच बविया सध्या अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर आता महापालिकेवरील आपली सत्ता टिकवण्यासाठी ठाकूर यांनी सर्वस्व पणाला लावलंय. मात्र या सत्ता संघर्षात त्यांनी घेतलेली प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते धनंजय गावडे यांची साथ सध्या चर्चेचा आणि वादाचा केंद्रबिंदू ठरतीये. पाहूयात पुढची बातमी. नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 33 मधून मच्छिंद्र सावळे, रोशनी बघेल, मनोज गावंडे आणि शीला तराळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांनी विकासाचा अजेंडा मांडलाय. ड्रेनेज सिस्टीमची रखडलेली कामं मार्गी लावणार, सिमेंट रोडचे काम करत असताना जलस्तर कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार असं या उमेदवारांनी सांगितलंय. प्रचारादरम्यान मी पाहिलं की जे कौशलनगरचा एरिया असेल, जेबीम नगर असेल, तिथे पट्टे वाटप अजून झालं नाही. तसेच तिथे 24/7 पाणी मिळत नाही. कमीत कमी 1 किंवा 2 तास येतो पाण्याचा नळाचा आणि खूप कमी धार असते. परंतु बिल आता खूप जास्त प्रमाणात येत आहे. 3 महिन्याचं बिल आता 1 महिन्यावर झालं आहे. गरिबाची खूप लूट होत आहे. खूप मुलं बेरोजगार आहे, त्याच्यामुळे व्यसनाधीन झालेले आहे आणि त्याच्यामुळे कसं का समाजामध्ये वातावरण भीतीचं निर्माण झालं आहे. तर हे सर्व काही चांगलं करण्यासाठी काँग्रेसला जर मतदान केलं तर आम्ही एक चांगलं काम करू. आणि जे काही ठिकाणी कसे रोड मोठे झाले आहे आणि त्यांची घरं खाली गेलेली आहे आणि त्यामुळे कसं लोकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु काँग्रेस पक्षाने यावेळेस निर्धार केला आहे की जर 100 नगरसेवक निवडून आले, महापौर झाला, तर आम्ही हे सर्व समस्या येणाऱ्या 6 महिन्यात आम्ही सोडू असं आमचं काँग्रेस पक्षाचं वचन आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 21 मधून शिवसेनेच्या उमेदवार सुजाता सुतार आणि कडवी लढत त्या देत आहेत. दरम्यान सुजाता सुतार यांनी आपलं विकासाचं विजन मांडलंय.
पार्किंगची समस्या आहे ती सोडविली जाईल. तसेच रस्ते एकदम बकाल झालेले आहेत, त्यांचे काँक्रिटीकरण कसं केलं जाईल. प्रत्येक बिल्डिंगच्या मधोमध काँक्रिटीकरण कसं होईल, त्याच्यामुळे लोकांना भरपूर प्रमाणात त्रास होत असतो. मलेनी साऱ्यांचा जो प्रश्न आहे तो पण आपण आता टेंडर पास झालेला आहे आणि ते लवकरच येत्या 1 महिन्यात आपण सुरुवात करणार आहोत, ती पण सोडविली जाईल. तर जळगावमध्ये उमेदवारांवर फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीसह औक्षण करत त्यांचं स्वागत केलं जाते. जळगावमधील अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी अनोख्या पद्धतीनं प्रचार केला आहे आणि विकासाचा अजेंडा मांडलाय. प्रभागातले अनेक महानगरपालिकेच्या मालकीचे जिमखाने असतील, काही लाल मातीचे आखाडे तालमी असतील, या अतिशय दयनीय अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आज रोजी आहेत. येत्या काळामध्ये त्यांचं पुनर्वसन कसं होईल, युवकांना व्यसनाच्या आहारी न आपण आणता आपण व्यायामाच्या याच्याशी कशा पद्धतीने त्यांची नाळ जोडता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. दरम्यान जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अनोखा प्रचार केला आहे आणि लक्ष वेधून घेतलं. प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ललित कुमार घोकले यांनी तुतारी वाजवत गल्ली बोळातून प्रचार केला. ह्या ठिकाणी जर मी नगरसेवक झालं, माझं पहिलं काम आहे इथले खूपशा प्रभागात खूप ठिकाणी रस्ते निघाले आहेत, ते रस्ते बनवायचे, गटारींचा प्रश्न मार्गी लावायचा आहे, खूप ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवायच्या आहे आणि माझ्या याच्यात जो स्लम एरिया समतानगर तिथे मीटर आणायचे आहेत लाईटसाठी, कारण त्यांच्याकडे मीटर नाही आहे, ते लाईटचा प्रश्न मार्गी लावायचा. चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 8चे भाजप उमेदवार विलास मडेगिरी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार तुषार सहाणे यांना आव्हान दिलंय. विजय आपलाच होईल असं म्हणत मडेगिरी यांनी विकास कामांना प्राधान्य देऊ असं म्हटलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी. काल स्वतः देवेंद्रजी फडणवीस इकडे आले, मोठा रोड शो झाला, काय परिणाम होईल त्याचा, काय वातावरण आहे सध्या? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य रॅली भोसरी गावामध्ये या ठिकाणी आयोजित केली होती. इतका प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी होता, हजारोंच्या संख्येने त्या माध्यमातून त्या रॅलीमध्ये लोक सहभागी झाले होते. आणि देवेंद्रजींनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात या ठिकाणी शेवटी समारोप जेव्हा केला आणि त्यांनी असा डायलॉग या ठिकाणी परवाही पिंपरी चिंचवडला मारला होता आणि कालही त्यांनी सांगितला होता, क्यों पडे हो चक्कर में कोई नहीं टक्कर में. म्हणजे देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितले देखील हीच स्थिती आहे का तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा अतिशय चांगला प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आहे. सर्व गटातल्या लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे, महिलांचा, युवा वर्ग आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, सर्व सरकारी कर्मचारी सुद्धा. विरोधकांचं आव्हान वाटतंय का? परवा सांगितल्याप्रमाणे समोरच्या विरोधकांचं आता काहीच राहिलेलं नाही, त्यामुळे 100% चारही उमेदवार या ठिकाणी आमचे विजय होतील अशा प्रकारचं खात्री या ठिकाणी झालेली आहे. आणि देवेंद्रजींच्या ह्या रोड शोमुळे येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीच्या 100% या ठिकाणी अशा प्रकारची खात्री निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण बघतोय की भाजपच्या या सगळ्या उमेदवारांचा आत्मविश्वास मोठा वाढलेला आहे. येणारा काळ ठरवणार आहे की या आत्मविश्वासावर पिंपरी चिंचवडची जनता विश्वास ठेवते का. संदीप सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.